रंधा धबधब्याच्या पाण्यात एका तरुणानं उडी मारली आणि पुढे जे झालं ते अतिशय भयंकर होतं। अहिल्यानगर मधल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या क्षेत्रात येणारा रंधा धबधबा जो अतिशय उंच आणि माकराळ विकराळ पाणी घेऊन वाहणारा सगळ्यात धोकादायक धबधबा मानला जातो। आणि याच प्रचंड पुराच्या पाण्यात एका तरुणानं स्टंटबाजी करण्याच्या नादात उडी मारली आणि पुढे जे झालं त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। खरं तर जेव्हा त्याने उडी मारली होती तेव्हा त्याचा अंत त्या ठिकाणी होणारच होता, पण पुढे व्हिडिओमध्ये जे झालं त्याने सगळ्यांना धक्का दिला। त्या दिवशी रविवार असल्यामुळे असंख्य प्रेक्षक तिथे उभे होते, ते सगळे वाचवा वाचवा ओरडत होते, पण तो तरुण त्या पुराच्या पाण्यात स्वतःला वाचवण्यासाठी पोहण्याचा प्रयत्न करत होता। शेवटच्या क्षणी त्याला ती चूक समजली होती, तो थरार अक्षरशः अंगावर काटा आणणार होता। या घटनेनंतर ताबडतोब तिथे पोलीस दाखल झाले। पोलिसांनी नंतर काय केलं, मग खरंच या तरुणानं का उडी मारली होती, इतक्या उंचीवरून त्याने उडी मारली आणि त्यानंतर तो पुढे पोहत गेला आणि त्यानंतर पुढे काय झालं की पोलीस देखील त्या ठिकाणी आले। तो व्हिडिओ इतका व्हायरल का झाला, त्या तरुणाचं पुढे काय झालं, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यात असणारं भंडारदरा धरण निसर्गाचा वरदान लाभलेला हा परिसर, पण पावसाळ्यात निसर्गाचं हे रूप जेव्हा रौद्र होतं तेव्हा ते किती भयंकर असू शकतं याची कल्पना करणं कठीण। अशाच एका दिवशी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या रंधा धबधब्याच्या पुराच्या पाण्यात एका तरुणानं उडी मारली आणि त्यानंतर जे घडलं ते अकल्पनीय होतं। ही घटना घडली त्या दिवशी जेव्हा भंडारदरा परिसरात प्रचंड पाऊस सुरू होता। धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, तब्बल 7,840 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीच्या पात्रात झेपावत होतं। आता 8,740 क्युसेक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका सेकंदात लाखो लिटर पाणी राक्षसी रूपानं वाहत होतं। हे पाणी पुढे रंधा धबधब्याच्या रूपानं हजारो फूट दरीत कोसळतं। विचार करा, या पाण्याच्या प्रवाहात दगड देखील शिल्लक राहत नाही, महाकाय शिळा वाहून जातात, तर या माणसाचा निभाव कसा काय लागणार। रविवारचा दिवस होता, धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केलेली। प्रत्येक जण निसर्गाचं विराट आणि तितकंच भयानक रूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता। पाण्याचा तो आवाज, तो वेग, ही ताकद पाहूनच अंगावर काटा येत होता। लोक एकमेकांना सावरत होते, सुरक्षित अंतरावून हा नजारा पाहत होते। काही लोक म्हणत होते, अरे देवा केवढं हे पाणी, खूप भयानक वाटतंय, जरा लांबच थांबा, या प्रवाहात कुणी पडलं तर काय होईल याची कल्पना करत नाही। पण खरं एका तरुणानं या जबड्यात उडी मारली, पण म्हणतात ना शेवटी त्याने जे पुढे केलं त्याने सगळ्यांना धक्का दिला। सगळं ठीक चाललं होतं, पण म्हणतात ना काही लोकांचा धाडस आणि मूर्खपणा यातला फरक कळत नाही। ते आज याच गर्दीतला एक तरुण ज्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं, त्याला काहीतरी स्टंट करायचा होता। अचानक सगळ्यांची नजर त्या तरुणाकडे गेली। तो पाण्याच्या धोकादायक पातळीच्या अगदी जवळ पोहोचला। हळूहळू तो गर्दीपासून चालत बॅरिकेड्सला पाय हे करत तो पुढे त्या ठिकाणी पोहोचला। सगळ्यांची नजर त्या तरुणाकडे गेली। तो पाण्याच्या धोकादायक पातळीच्या जवळ पोहोचला होता। काही लोकांनी आवाज दिला, अरे काय करतोस, मागे ये, पण त्याचं लक्ष इकडे नव्हतं। काही कळायच्या आत त्याने त्या थेट मृत्यूच्या जबड्यात उडी मारली। लोक 200 मीटर अंतरावरून हे पाणी पाहत होते, पण अक्षरशः गड्यानं डायरेक्ट उडी मारली। त्या पाण्याचा प्रचंड वेग, अगदी 100 फुटावर असणारा रंधा धबधबा जो त्याला खाली घेऊन कोसळणार, त्यातच त्यांनी उडी मारताच एक मोठी किंकाळी उठली। तिथे उभ्या असणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला। डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। करोडो लिटर पाणी ज्या वेगानं वाहत होतं त्यात तो तरुण पानासारखा वाहू लागला। एखादं मोकळं झाडाचं पान कसं असावं तसं तो वाहत होता। अवघ्या काही फुटावरच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा धबधबा जो हेच पाणी घेऊन हजारो फूट खाली कोसळणार होता, त्याचं वाचणं अशक्य होतं। तो हातपाय मारत होता, पोहून किनाऱ्याकडे येण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता। त्याच्या मनात एक मिनिट त्याला असं वाटलं की आपली जगातली सगळ्यात मोठी चूक झाली, पण आपलं आयुष्य आता वाया जाणार, कारण की पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्याचे प्रयत्न अपुरे पडत होते। तो हळूहळू धबधब्याच्या दिशेनं खेचला गेला। लोक ओरडत होते, काही जण देवाचा धावा करत होते, पण कुणी काही करू शकत नव्हतं, कारण की पाण्याचं रौद्र रूप पाहून कोणाला साधा पाण्यात पाय बुडवणं मुश्किल झालं होतं। लोक काठापासून 200 मीटर लांब ठिकाणी पाहत होते, काही जण तर उंच ठिकाणाहून जो पूल बनवलेला आहे तिथून पाहत होते, तर काही जण कॅमेऱ्यात दृश्य कैद करत होते, तर काही जण देवाचा धावा करत होते। शेवटी याच्या सोबत जे घडलं ते अत्यंत अविश्वसनीय आणि अकल्पनीय होतं। कुणी विचार केला नव्हता की याच्यामध्ये असे घडेल, आणि त्यानंतर ते घडलं। शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं। पाण्याचा प्रवाह सुरुवातीला संत होता, उडी मारल्यानंतर धपकन असा आवाज आला। तो आवाज इतका मोठा होता की कोणी विचार करू शकत नाही, कांटाळे बसतील इतका मोठा आवाज। त्या आवाजापेक्षा भीती मोठी होती। तो खाली गेला खरा आणि तिथून तो पोहायला सुरुवात केला, जागा उंच सकल, पण तेवढ्यात एक मोठा भोवरा तयार झाला।
तो भोवरा इतका प्रचंड होता, एक प्रकारचा सायक्लोन पाण्यामध्ये तयार झाला होता. एखादा दगड फिरेल आणि आतल्या आत तो भोवरा त्याला गिळंकृत करेल अशा पद्धतीनं तो भोवरा होता. तो तळून सळकू लागला. पोहण्याचे प्रयत्न सुरू, पण तो नेमकं भोवऱ्यापाशी आला आणि तो भोवऱ्यात सापडला. आता सगळ्यांच्या आशा संपल्या होत्या. सगळ्यांना वाटलं आता सगळं संपलं. हा भोवरा त्याला काही क्षणात खेचेल आणि थेट धबधब्याच्या धारेत फेकून जाईल. तिथून तो हजारो फूट कोसळणार होता. त्याचा जीव जाणार हे निश्चित होतं. या तरुणाला आता सगळ्या आशा संपल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक सेकंद, प्रत्येक क्षण त्याला युगासारखा वाटत होता, एक वर्षासारखा वाटत होता. तो भोवरा जणू मृत्यूचा सापळा त्याला अधिक आत ओढत होता. काही क्षण त्या व्हिडिओमध्ये तो दिसला नाही, काही क्षण तो कोणालाच आढळून आला नाही. आता पाहणाऱ्यांना वाटलं की संपलं, आता विषय संपला. पण त्याच ठिकाणी काही दिसत नाही. याचा अर्थ त्या पाण्याखालून त्या भोवळ्याने त्याला गिळंकृत करून थेट धबधब्यापाशी नेऊन पोहोचवलं होतं. त्याने खरी तर उडी धबधब्याच्या अलीकडे असणाऱ्या तलावात मारली होती आणि तो तलावात पोहून बाजूला किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. पण ते पाणी जे होतं त्याला अतिशय वेगानं धबधब्याच्या मुख्य धारेकडे पोहोचत होतं आणि त्या धारेत तो जर गेला असता तर तो अक्षरशः हजारो फूट खाली कोसळला असता आणि त्याचं काही सापडलं नसतं. अखेर आता सगळ्यांनी आशा सोडली होती. ताबडतोब काही लोकांनी पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर घडलं ते अविश्वसनीय होतं. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात पाणी येणारी घटना पुढे घडणार होती. कारण एका चुकीची केवढी मोठी शिक्षा, एका स्टंटबाजीचा कसा भयानक शेवट होणार होता. पण थांबा, सगळ्यांना वाटलं संपलं, पण त्याने हार मानली नव्हती. तो एक सर्वसामान्य पर्यटक नव्हता. आता हे सगळ्यांना कळू लागलं होतं. कारण की 2 क्षणानंतर तो भोवऱ्यातून वर आल्याचं दिसलं. कोणाला शंकाही, कोणाला वाटलं नव्हतं तो भोवऱ्यातून वर निघेल. पण त्याने हार मानली नव्हती. त्याने घाबरून आरडाओरडा केला नाही. चुकीच्या दिशेने हातपाय मारण्याऐवजी त्याने डोकं शांत ठेवलं. त्याला माहिती होतं की प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात अर्थ नाही. त्याने आपली सगळी ताकद एकवटली. त्या भोवऱ्याच्या खालून श्वास रोखून बाहेर पडला. प्रवाहाचा अंदाज घेत तो हळूहळू इंच करत पुढे सरकू लागला. तो सरकत असताना दुसरी मोठी अडचण होती. कारण की काही फुटावर महाकाय धबधबा हजारो फूट त्याला घेऊन कोसळणार होता. जर त्याच्याकडून छोटीशी चूक झाली असती तरी तो धबधब्याच्या पाण्यात खाली पडला असता आणि अक्षरशः त्याचं काहीच सापडलं नसतं. आजपर्यंतच्या इतिहासात या धबधब्यात जे कोणी वाहून गेलंय त्यांचं काहीच सापडलेलं नाहीये. क्वचित लोक सापडलेले आहेत, पण त्याने टेक्निक वापरली. तो विरुद्ध न पोहता प्रवाहाच्या तिरप्या दिशेनं पोहू लागला. इंच करत किनाऱ्याच्या दिशेनं सरकू लागला. तो धार कापत होता. ती सरळ धार होती, तिथे तो क्रॉस म्हणजे तिरप्या रेषेमध्ये किनाऱ्याकडे जाऊ लागला. त्याला मृत्यू समोर दिसत होता, पण त्याचा आत्मविश्वास आणि टेक्निक याच्या जोरावर मृत्यूला आव्हान देत होता. प्रेक्षकांपैकी काही जण ओरडले. ज्याचा मोबाईल हातात होता तो म्हणला, अरे तो वाचतोय, काय पोहतोय हा माणूस, अविश्वसनीय. पण त्याला कुठे माहिती होतं जायचं तो वस्ताद आहे. असे शब्द निघू लागले. धबधब्यापासून अंतर कमी होत चाललं, पण त्याच वेळी किनाऱ्यापासून अंतर तो कमी करत होता. त्याची ताकदीची आणि शर्तीची लढाई सुरू होती. किनाऱ्यावरचे लोक शांत होते. आता अखेर त्याने पाहिलं तर तो अचानक किनाऱ्यापाशी येऊन पोहोचला होता. सोशल मीडिया व्हिडिओ टाकला, हो प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर एका युजरने लिहिलं, नदीकाठच्या गावावर राहणारे पट्टीचे पोहणारे असतात, साहस आहे, त्यांचा आत्मविश्वास दांडगा तो खरा ठरला. दुसऱ्यांनी लिहिलं, पट्टीचा पोहणारा आहे, स्वतःवर विश्वास आहे, एवढं पाणी पाहिलं तर चक्कर येते. अवस्थात भोवऱ्याच्या खालून श्वास बंद करून गेला आणि बाहेर निघल्यावर सहज चालत गेला, शुभेच्छा पोरा. अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर आल्या. खरं तर तो एक प्रकारे तिथला पोहणारा असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. पण त्यानंतर प्रशासन जागं झालं. घटनास्थळी जाऊन तिथे त्यांनी तपास केला आणि त्याला ती समज दिली आणि कोणालाही खाली न जाण्याचा इशारा त्या ठिकाणी दिला. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.